चालू वर्तमान काळातल्या वाक्याचं चालू वर्तमान काळाचं फॉर्मॅट काय आहे? ॲक्टिव्ह व्हॉईसमधला चालू वर्तमान काळाचं फॉर्मॅट आहे पहा. आधी सब्जेक्ट, आधी काय असतो सब्जेक्ट, मग एम, इज, आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद असतं. असलं दिसायला इथे एम आहे, इथे इज आहे, आर सब्जेक्ट असतं. चालू वर्तमान काळातलं वाक्य कसं असतं? सब्जेक्ट, मग एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद. मग क्रियापदाला काय असतं? क्रियापदाला किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला असतं आय एन जी, व्ही आय एन जी. दिसलं का? सब्जेक्ट एम इज आर, व्ही आय एन जी, आणि मग काय असतं शेवटी असतं ऑब्जेक्ट. ज्यावेळेस याचं पॅसिव्ह होतं, याचं ज्यावेळेस पॅसिव्ह होतं तर काय येतं? आधी येतं ऑब्जेक्ट. आधी कोण येतं? पॅसिव्ह झाल्यावर वेगळ्या शाईने लिहिलं पहा. पॅसिव्ह झाल्यावर त्याचं काय येतं? कोण येतं आधी? मग आधी येतं ऑब्जेक्ट. ज्यावेळेस याचं पॅसिव्ह होतं त्यावेळेस आधी येतं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आल्यानंतर काय येतं? एम इज आर. पुन्हा वापस एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद येतं. मग काय येतं? बीइंग. कोणते शब्द येतात? बीइंग. बीला बीइंग लागलं.